आता आमचं कॉलेज होतं 3 पर्यंत, पण आम्ही दुपारपर्यंतच केलं 12:30पर्यंत. आणि आता प्रॅक्टिसला चाललो आहे फ्लॅश मॉबच्या, कारण की खूप जवळ आलेत आपल्या कॉलेजचे डेज वगैरे. आणि ह्या मॅडम पण आल्या तिथे. बस आणि आम्ही चाललो आता कॉलेजमध्ये. इन्स्टाला वगैरे तुम्ही आमच्या प्रॅक्टिसचे व्हिडिओज वगैरे, रील्स वगैरे, स्टोरीज पाहिल्याच असतील. लवकरच मी पूर्ण जे काही व्हिडिओज आहेत कंप्लीट प्रॅक्टिसचे ते पण टाकणार आहे. पण असं होतं की जर मी ते व्हिडिओज टाकले ना तर मग फ्लॅश मॉबला यायचं तुम्हाला म्हणजे एवढं एक्साइटमेंट पण राहणार नाही आणि ती बघायची मज्जा पण तेवढी येणार नाही, म्हणून मला टाकू पण शकत नाही आहे. आणि तरी बघू आता, थोडं क्लिप्स जर टाकल्या तर मी लवकरच टाकायचा प्रयत्न करेन. आणि ही बघा इथे रस्त्यावरच डान्स करते. लाजमी एक आली आहे, काल कॉलेजला पण गेली नाही आज, आणि कॉलेजला न जाता इकडे डान्स करत बसली आहे बघा. आणि इकडे हे सगळे समोरून सिनियर्स वगैरे येत आहे. गाईज मी इथे टाळते बाहेरचं खाणं, आणि माझ्या हिच्यामुळे मला रोज खाणं पडतंय बघा. नालायक तू, खूप पाप लागणार आहे तुला, पाप. गाईज बघा, गाईज प्रॅक्टिस करून आम्ही थकलोय आणि आता 10-15 मिनिटासाठी ब्रेक दिलाय. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 6:15. 1 तास अजून प्रॅक्टिस होणार आहे. आणि सगळे एवढे गळून गेले ते बघा. हे आमचे सिनियर AIDSचे. गाईज माझा बड्डे, फटाके वाजवते हो ना. रात्रीचे एक वाजलेत आणि आता फटाके वाजवते. थँक्यू. इतके पण कष्ट घ्यायची गरज नव्हती.
तर आम्ही हे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून आमचं हे फर्स्ट फंक्शन आहे कॉलेजमध्ये, जे की सगळे स्टुडंट्स एकत्र इथे आलेत आणि तुम्ही बघू शकता हे. हा बोल आपलं नाही येते छोट्या मुलांचं काय आपलं नाही छोट्या मुलांचं काय मग नेमकं छोट्यांचं नाही माझ्या मते मोठ्यांचं वाटतं. काय माहिती आता. हे बघा गाईज हिला इथे येऊन बसवले, समोर एवढं स्टेज वगैरे केले, सगळे आलेत आणि ही म्हणते मला माहितीच नाही म्हणे काय आहे. टाळ्यांचा कडकडाट कमी व्हायला नको. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन आपलं झालेलं आहे पब्लिकेशनचं. I request Munde sir to felicitate our silver sponsor चाणक्य क्लासेस. तन्वी गाईज तन्वी कोणी इकडे आलं काय का चाललं चाणक्य क्लासेस मधून रिप्रेझेंटेटिव्ह? नाही इकडे काय चाललं चाणक्य क्लासेस मधून रिप्रेझेंटेटिव्ह? नाही इकडे काय चाललं चाणक्य क्लासेस मधून रिप्रेझेंटेटिव्ह? नाही. Partake of this Tech Manthan, visit the different stalls and see what students have done, and students also to see what they are missing out on and how they can also contribute. Thank you. त्याची टेक्नॉलॉजी जी आहे ते पण प्रोव्हाइड करतो आहे. वी हॅव 100% प्लेसमेंट गॅरंटी. ठीक आहे, गॅरंटी मी का बोलतो आहे कारण तुम्हाला फक्त नॉमिनल फीज पे करायची फॉर ट्रेनिंग आणि पे आफ्टर प्लेसमेंट आहे. म्हणजे 100% गॅरंटी मिळाली किंवा तुमच्या हातात ऑफर लेटर आलं किंवा कंपनीचं सिलेक्शन आलं त्याच्यानंतरच तुम्हाला पेमेंट करायचं. ठीक आहे, प्लस मी ही गॅरंटी का बोलतो आहे कारण तुम्हाला ग्राउंडमध्ये फक्त एकच टेक्निकल राऊंड द्यायचा. देअर विल बी नो FT, नो GD, नथिंग. इवन HR सुद्धा वेगळा होणार नाही. तो जो एक राऊंड असेल त्याच्यातच टेक्निकल आणि HR होईल अँड यू विल गेट द सिलेक्शन. ठीक आहे, आता मी सिलेक्शनची गॅरंटी सेम का बोलतो आहे कारण माझं ट्रेनिंगच त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असणार आहे. यू आर इन टू DNTC बॅकग्राऊंडचं तुम्हाला फायदा आहे. डेटा पायथॉन, डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस, AIML या डोमेनमध्ये तुम्ही जाऊ शकता. राईट, मग पायथॉन डेव्हलपर असेल, डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस असेल, यू कॅन गो अहेड डिरेक्टली.